गझल फुलांचं ऋतुसत्य, अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद. डॉक्टर नसीम एम पठाण, रिटायर्ड प्रिन्सिपल ऑफ वन ऑफ द बिगेस्ट कॉलेजेस ऑफ शोलापूर सिटी. या व्यक्तीची चिरंतन आठवण राहावी म्हणूनच त्यांनी केलेलं कार्य सतत लोकांच्या नजरेसमोर राहावं, या एका सदहेतूने मी माझ्या चॅनलवर त्यांच्या परवानगीने हा जो त्यांनी भावानुवाद केला आहे, त्या भावानुवादाच्या पुस्तकाचा एक एक गझलांचा थोडा थोडा अंश तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हेतू एकच, ज्या माझ्या शहरातल्या व्यक्तींनी इतके अफाट कष्ट घेतलेत, ह्या कष्टाचं काहीतरी चीज पुस्तकरूपाने जे झालं आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की बाजारात जाऊन कुणीही पुस्तक विकत घेत नाही. त्याच्यामुळे याच्या पुढच्या आवृत्त्या निघतील का नाही निघतील हे झाकली मूठ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हा यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म या व्यक्तीनं केलेलं कार्य लोकांच्या समोर, जास्तीत जास्त लोकांसमोर ते सतत राहावं, हाच एक सदहेतू मनात आहे. आपल्या शहरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा अशा पद्धतीने सुद्धा गौरव करता येतो, हा सुद्धा एक छोटासा संदेश मी या कलाक्षेत्राला देऊ इच्छितो. चला सुरू करूयात आज गझल फुलांचं ऋतुसत्य. गझल म्हटलं की कान टवकारले जातात ना आजकाल, की छानसं काहीतरी ऐकायला मिळेल, छान अर्थ दडलेल्या काही ओळी आपल्या कानापर्यंत येतील आणि मग त्या मनात रुंजी घालत राहतील असंच वाटून जातं ना. पहिला एपिसोड सुरू करतोय मी. डॉक्टर नसीम एम पठाण यांना मनपूर्वक प्रणाम करतो, नमन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अर्पित करून आरोग्यसंपन्न आयुष्य त्यांना मिळो हीच त्या देवाच्या चरणी प्रार्थना करतो. गज़ल फुलांचं ऋतुसत्य, अंजुम की गज़लों का ये एक भावानुवाद. चलो पहला एपिसोड, पहली गज़ल शुरू करता हूँ मैं. गज़ल के फूल खिलाए हैं मैंने तेरी राहों में, वफ़ा के दीप भी तो जलाए हैं मैंने तेरी राहों में. ऐ नज़रों को फेरने वाले तुझे क्या पता, किसी ने नयन बिछाए हैं तेरी राहों में. पहा मित्रांनो, हा शायर आपल्या मनातल्या व्यथांना एक दीप उजळवून टाकतोय आणि वाट करून देतोय. तो म्हणतोय, तुझ्या घराकडच्या रस्त्याने मी कित्येक वेळा यायचो जायचो, बघ ना आज त्या रस्त्यावरच मी गझल फुलांचे दीप प्रज्वलित करतोय. पहा ना, एकेकाळी तुझ्याचसाठी त्याच रस्त्यावर माझ्या या डोळ्यांचे दीप सतत तुझी वाट पाहत राहायचे. अशाच काहीशा भावना या शायरनी व्यक्त केल्यात. अंजुम या शायराला सुद्धा मी मनोमन नमन करतो. खरोखर हे जे लिहिणारे लोक असतात ना, त्यांनी ज्या ह्या भावनांचं प्रगटीकरण केलं आहे, केवढा मोठा अमूल्य साठा तुमच्या आमच्यासाठी इथे ठेवलेला आहे. पुढे अंजुम म्हणतात याच गझलमध्ये, खुशी में डूब गया तू कहीं और मगर, मैंने हजार रंज सहे है तेरी राहों में, मैंने हजार रंज उठाए है तेरी राहों में. तू तर विसरून पण गेलीस की कोणी तुझ्यावर प्रेम करणारा होता, पण त्याच रस्त्यावर मी कितीतरी हजारो दुःख झेलतोय, क्लेश सहन करतोय, यातना सहन करतोय. मित्रांनो, जेव्हा एखाद्याची प्रेयसी त्याच्यापासून दूर जाते ना, तेव्हा मनातला हा जो एक व्यथांचा डोंगर तो घेऊन फिरत असतो. हे अगदी परफेक्टली या अंजुम शायरने या गझलमधून व्यक्त केलं आहे. आणि मग या गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तक रूपाने अशा या ओळींचा भावानुवाद डॉक्टर नसीम एम पठाण यांनी मराठीमधून माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी, माझ्या मराठी रसिकांसाठी एक सुंदर पुस्तक त्यांनी छापलेलं आहे. गझल फुलांचं ऋतुसत्य. बाजारात हे पुस्तक जर अजून अवेलेबल असेल, मिळत असेल, तर नक्की तुमच्या लायब्ररीत, घरच्या लायब्ररीत हे पुस्तक हवंच हवं, इतकंच मी नक्की सांगेन. याच गझलचा पुढचा भाग घेऊन थोड्याच वेळात तुम्हाला भेटायला येतो मी.
हा जो भावानुवाद आहे अगदी डॉक्टर नसीम एम पठाण यांच्या शब्दांच्या आसपास सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. अगदी हुबेहूब त्यांच्यासारखं मला जमेल असं नाही, आणि वाचून दाखवण्यापेक्षा माझा प्रेझेंटेशनवर जास्त भर आहे. त्याच्यामुळं अगदी पुस्तकातली लाईन टू लाईन जशीच्या तशी तुम्हाला मिळेल असंच काही नाही, परंतु प्रत्येक वाक्य हे डॉक्टर नसीम एम पठाण यांच्या गौरवार्थच या चॅनलवर या एपिसोड्समधनं तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा अंजुम यांना नमन आणि डॉक्टर नसीम एम पठाण यांनासुद्धा मनःपूर्वक प्रणाम. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच गझलचा राहिलेला अंश घेऊन.